नाही केला कधी कुणाचा द्वेष, अहंकाराचा नाही लवलेश. नाही केला कधी कुणाचा द्वेष, अहंकाराचा नाही लवलेश. खेळाडूंना साऱ्या देतात सन्मान आहे दिलदार वृत्तीचे. खेळाडूंना साऱ्या देतात सन्मान आहे दिलदार वृत्तीचे. विनोद दादा आहेत अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट समितीचे. विनोद दादा पाटील आहेत आयोजक रतनबुवा स्मृती चषकाचे. Man of the match कल्याण ग्रामीणचा बाहुबली अमर ठाकूर 9 चेंडूत केलेले आहेत 26 धावा. यायचं अमर. त्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी विजय उर्फ बॉबी जाधव यांना मी विनंती केली आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार द्यायचा आहे. यायचं अमर. तर 9 चेंडू 26 धावा करणारा बाहुबली ठरलाय मॅन ऑफ द मॅच. होया पुढील सामन्याकडे. ऐकूया धावतं वर्णन अजित देसाई यांच्या आवाजात. त्यानंतर हरिश्चंद्र ठाकूर यांना आपण सन्मानित करणार आहोत आणि हा सन्मान राहुल जाधव यांच्या शुभ हस्ते केला जाईल. यानंतर जानू यांना आपण सन्मानित करणार आहोत. या जानू आपण देखील. झाली सुरुवात. आपण जरूर बघतोय मैदानाच्या आतमध्ये इथून पहिलाच बॉल होता आणि पहिल्याच बॉलवरती एक सिंगल जरूर आल्या. एका बाजूला फाईट करतोय टीम खोडी आणि दुसऱ्या बाजूला टीम मानेरे संघ बघतोय ज्यानं सकाळच्या मॅचमध्ये प्रवीण जोशीनं आग लावून टाकली होती. तब्बल 48 धावा बनवल्या मैदानाच्या आतमध्ये. तोच प्रवीण नॉनस्ट्राईक एंडला ज्यानं सिंगल एक घेतली जरूर आहे मैदानाच्या आतमध्ये. हर्षदनं देखील भरपूर स्पर्धा गाजवल्या. टीम खोणीचा ओपनचा खेळाडू आहे. हलक्या हाताने कट केला. क्षेत्ररक्षक आहे. पहिल्या अटेम्प्टमध्ये नाही तर दुसऱ्या अटेम्प्टमध्ये टिपला जाईल. फलंदाज बाद ज्यानं सकाळी अतिशय चांगली फटकेबाजी केली होती तो हरेश देखील मैदानाच्या बाहेर आहे. पहिला धक्का टीम मानेरी टीमला लागतोय. फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय. तर बॉबी जाधव यांना विनंती करतोय सूर्यकांत पाटील यांचा याची सन्मान आहे मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. काल बसून देखील त्यांनी भरपूर उपस्थित राहिले होते या स्पर्धेला. एन्जॉय करतात ते देखील ही स्पर्धा. तर बॉबी जाधव यांच्या हस्ते आपण सूर्यकांत पाटील यांचा याची सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर करतोय. तर मॅचकडे आपण होतो. ही 4 षटकांची मॅच. ही महत्वाची मॅच. आजच्या दिवसामधून कोणता संघ बाजी मारणार आहे कोणता संघ आज प्रवेश करेल फायनलमध्ये नक्कीच बघणार आहोत. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत तैनात. टिपला जाईल. फलंदाज बाद. लागोपाठचा दुसरा धक्का. थँक्यू डीजे. तर बॉबी जाधव यांचा देखील याची सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. तर मी विनंती करतोय राहुल जाधव यांना की तुमच्या हस्ते बॉबी जाधव यांचा देखील याची सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे.
बॉबी जाधव यांचा ह्याची सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. तर मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले ते मात्र लहू म्हात्रे. आता प्रवीणवरती जबाबदारी आहे. जशी सकाळच्या क्षेत्रामध्ये बॅटिंग केली तब्बल 99 धावा बनवल्या टीम मानेरे संघानं आणि इथून आता तशीच फलंदाजी करणं गरजेचं आहे. चांगली फटकेबाजी करणं गरजेचं आहे. लहू मात्रे स्ट्राईक एंडला असतील. आता हॅट्रिक घेणार का गोलंदाज हर्षद ठोंबरे. मैदानाच्या आतमध्ये एक हॅट्रिक झाली आहे या स्पर्धेमध्ये. दुसरी हॅट्रिक होईल का हर्षदची नक्कीच आपण बघणार आहोत. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपण बघतोय. एका बाजूला संघ खोणी आणि त्यांच्या विरोधात मानेरे आणि इथून हा बॉल आल्याबरोबरच फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लहू मात्रेच्या बॅटमधून आला षटकार. एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता तर एक सिंगल इथून मिळाला. धावसंख्या फलकावरती सिंगलला पुढे सरकली आहे. 8 आणि स्कोरबोर्ड 8 धावा 5 बॉलचा खेळ झाला. 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक असणारा षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये चाललंय. सकाळच्या मॅचमध्ये पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा बनवल्या होत्या. प्रवीण जोशीनं अतिशय तुटून पडला होता गोलंदाजावरती. ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा हर्षद. शेवटचा बॉल प्रवीण जोशीच्या बॅटमधून आला. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील त्या मात्रचा येतोय षटकार. खोनीचे आहेत आपल्याला जरूर पाहायला मिळते MTC लाईव्हचे सर्व तर डॅने म्हात्रेकडून पारितोषिक आल्या 2000 रुपयाचं कॅश प्राइज. खोनी मधल्या कोणत्याही गोलंदाजानं हॅट्रिक घेतली तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे डॅने म्हात्रेकडून. नक्कीच ते आमच्या हातामध्ये जरूर आहे. कोणता खेळाडू हॅट्रिक घेणार या स्पर्धेमध्ये. हर्षदला जरूर चान्स मिळाला होता मात्र कुठेतरी गमवला त्यानं आणि इथून मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या धावफलकावरती 14 धावा आपल्याला जरूर पाहायला मिळतात. आता बॉल शिल्लक असणार आहेत ते मात्र 18 बॉल. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज वापरलाय ते मात्र हेमंत थोंबरेला आणि आता हेमंतला इथून गोलंदाजी चांगली करणं गरजेचं आहे. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघत असतो. सकाळच्या क्षेत्रामधून चांगलं क्रिकेट या क्रीडांगणावरती 2 ऑफिशियल पंच. एका बाजूला सचिन म्हात्रे दुसऱ्या बाजूला आपण बघतो ते मात्र संदीप पाटील. मात्र आता चिन्मय आहेत आपण जरूर बघतोय. चिन्मय देखील जेव्हा पंचांची गरज लागली तेव्हा ह्या मैदानाच्या आतमध्ये चांगलं काम करण्याचं मनस त्यांच्याकडून ठरलाय. चांगला बॉल वेगवान ऑफिस स्ट्रॉंग आहे मात्र इथून एकही धाव आली नाहीये. डॉट बॉल. आणि मात्र यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज जरूर आहे. कुणाला आमचे जवळचे मित्र आहेत आपल्याला जरूर पाहायला मिळतात. अतिशय चांगलं लाईव्ह कास्ट MTC म्हणतात अर्थातच अक्षय म्हात्रे कुणाल म्हात्रे इथे देखील MTCचं आहे. आपण बघतोय रोशन फराड सागर फराड. बॉल इथून बघतोय ऑफिस जरूर स्ट्रॉंग होता आणि यानंतर फणसांचा इशारा. फलंदाज नक्कीच आउट झालात. OUT आउट. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय डॅनी म्हात्रेकडून
हॅट्रिक षटकारासाठी देखील 2,000 आहेत, हॅट्रिक चौकारासाठी आणि हॅट्रिक विकेटसाठी देखील आपल्याला जरूर पाहायला मिळतं. क्रिकेटवरचं प्रेम जरूर दाखवलं डॅनीनं आणि इथून मैदानाच्या आतमध्ये हा बॉल देखील डॉट चाललाय. अनंत फुलवरे यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल कोणत्याही खेळाडूने खोनीच्या जर हॅट्रिक घेतली. मोठा फटका काय असा होता, बॅट्सिंग अतिशय चांगला होता, व्यवस्थित कनेक्ट झाला नाही. करण दूरवरून चालला, एक धाव कंप्लीट झाली, फेकी अतिशय चांगली झाली. इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय 2 धावा वेगानं टप्पा पडला, बॉल त्यानंतर हातामध्ये घेता आला नाहीये व्यवस्थित, तोपर्यंत वेगानं 2 धावा कंप्लीट झाल्यात. कव्हर करणं क्रिकेटमध्ये भरपूर गरजेचं असतं, बॅकअप असणं भरपूर गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. आणि इथून धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतं, धावफलक ते सजलंय ते 16 या आकड्यावरती. आत्तापर्यंत बॉल झाले ते 4 टू गो, अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज हेमंत समोर खेळलाय, स्ट्रेट बॉल निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर. टाटा बाय बाय, येतोय षटकार. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतं ते मात्र 22 जावा. अजून एक बॉल हवेमध्ये आहे, मात्र क्षेत्ररक्षक दूरवरून चाललाय, पाठलाग जरूर पाहिजे, मात्र बॉल थांबणार नाहीये, निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील ते 4, येतोय चौकार. आणि टोटल टीमची धावसंख्या 26 आणि स्कोरबोर्ड. बॅटिंग करते मानेरे, 26 धावा बनवल्या आणि 3 विकेट्स आत्तापर्यंत गमावल्या बॅटिंग करत असताना ते मात्र टीम मानेरे संघाने. धावसंख्या धावफलकावरती 26-26, 3 गडाच्या मोबदल्यामध्ये आपण जरूर बघतोय. आणि इथून मैदानाच्या आतमध्ये 12 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आहेत. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाज आपण बघतोय अजय उतेकरला. 3ऱ्या षटकामध्ये आपण बघणार आहोत. षटक क्रमांक त्याच्या हातामध्ये 3रं दिले. स्ट्राईक एंडला प्रवीण जोशी आपल्याला जरूर पाहायला मिळेल. सकाळी उल्लेख केला विनोद सरांनी की टायगर अभी भी जिंदा आहे. 48 धावा बनवल्या पहिल्या षटकामध्ये, बरोबर 22 धाव्यांची खेळी गेली होती. 2 धाव्याने कुठेतरी अर्धषटक हुकलंय प्रवीण जोशीचं. हा बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत तिथे आपण बघतोय आणि टी फ्लाय जाईल. हेमंतनं फलंदाज बाद. धक्का क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये महत्वाचा विकेट बाहेर जातोय. आपल्या पाहायला मिळते प्रवीण जोशी. बॅक टू द डगआउट डीजे. चांगलं संगीत नक्कीच आपण ऐकतोय. डीजे मास्टर खोणीचे आहेत, चांगलं काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचा संघच मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 26 आणि स्कोरबोर्ड 26 धावा, 4 विकेट गेल्यात. 3रं षटक चालू आहे. बॉलिंग मार्कवरती अजय उतेकर. दुसरा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न होता. बॅट्सविंग अतिशय वेगानं होतं, मात्र आपल्याला पाहायला मिळतं अपील देखील तितका स्ट्रॉंग. तर खोणीचे तकदीर जाधव विकेट हॅट्रिकसाठी 3,000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. पहा क्रिकेटवरचं प्रेम डॅनी मात्रेनं देखील प्रत्येक 3 षटकारासाठी आपण बघतोय 2,000, प्रत्येक 3 चौकारासाठी 2,000 आणि विकेट हॅट्रिकसाठी देखील 2,000 रुपयाचा अपील स्ट्रॉंग. आणि फलंदाज बाद.
हो अजून एकदा का टीम मानेरेला लागतोय 5वा OUT आउट झाला विकेट. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय 26 आणि स्कोरबोर्ड 26. जेव्हा 5 विकेट्स गेले 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉल अजून देखील शिल्लक मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय तेजसकडे देखील भरपूर चांगलं क्रिकेट आपण बघतो. अतिशय चांगला खेळाडू आहे तेजस टीम मानेरे संघाचा आणि इथून जरूर पाहायला मिळेल. बॅटिंग चांगली करणं गरजेचं आहे. नितेश 4 बॉल फेस करून धावा बनवल्या 12. आता तेजस असणार आहे स्ट्राईकला. उधून काढायचा होता स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये थांबवलाय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत आपण बघतोय. तर गोलंदाज अजयची 4 बॉलचा खेळ झालाय आणि एकही धाव अजूनपर्यंत दिली नाहीये. म्हणजे प्रतीक सांगायला गेलं तर मेडन षटक अजूनपर्यंत आलं नाहीये. या दोन बॉलमध्ये नक्कीच येणार का ते अजय उतेकरचं आपण नक्कीच बघणार आहोत. 4 बॉल डॉट गेल्यात. चांगला बॉल ऑफिस स्ट्रॉंग आहे आणि फलंदाज बाद. संदीप पाटील सांगतात इथून फलंदाजाला माघारी परतावं लागेल. 6वा धक्का टीम मानेरे संघाला. RM11 सोनारपाडा आणि त्यांच्या विरोधात फाईट करणार आहे तर टीम मोठी देसाई. दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी उपस्थित राहायचं आहे लक्षात घ्या. आणि इथून मागच्या मॅचमध्ये अजय उतेकरची कमी भासली जरूर. मात्र आता 1 बॉल डॉट आला ना आता पहिला खेळाडू सागाव चषकामध्ये ठरेल मेडन षटक हाताळणारा. आणि इथून मात्र नाही बॉल निघून चाललाय. टाटा बाय बाय सीमा रेषा पार येतोय षटकार. मध्ये 5 बॉल अगदी चांगले हाताळले. पहा 5 बॉल वरती 3 विकेट जरूर या खेळाडूने घेतले होते. त्यांनी 6वा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर षटकार गेला. हेच क्रिकेट आहे मित्रांनो आपण बघतोय जरूर. आता मात्र 6 बॉलचा खेळ शिल्लक असेल. शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळते इथून सरफराज मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघणार आहोत. 26 आणि स्कोरबोर्ड 26 धाव्यांवरती थांबवलं आतापर्यंत टीम मानेरे संघाला. ज्यानं सकाळी 99 धावा बनवल्या स्पर्धेत पहिल्या मॅचमध्ये त्याला कुठेतरी शांत ठेवलं. या मॅचमध्ये टीम मानेरे संघ बॅटिंग करतोय. कोणी संघ देखील एक भलाढ्य संघ आहे. त्यांच्याकडे देखील चांगले खेळाडू आहेत. नेक्स्ट मॅच RM11 सोनारपाडा त्यांच्या विरोधात फाईट करणार टीम आपण नक्कीच बघणार आहोत. ते मात्र मोठी देसाई. तर दोन्ही टीमचे कॅप्टन या लगेचच. वेळ घेऊ नका प्लीज. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅट स्विंग तर चांगलं होतं मात्र कुठेतरी कट लागला. बॉल खालीच राहिला. सरफराज एक चांगला गोलंदाज टीम खोणी संघाचा. चांगली गोलंदाजी मागच्या मॅचमध्ये देखील त्याची राहिली आणि इथून आता 5 बॉलचा काही शिल्लक आहे. 5 मध्ये चांगली गोलंदाजी करणं गरजेचं. चांगली फटकेबाजी टीम मानेरेला करणं गरजेचं. संघर्ष इथून करावा लागेल या मॅचमध्ये. पूर्व टप्प्याचा बॉल आपल्या जरूर पाहायला मिळतो. इथून मैदानाच्या आतमध्ये चांगली फिल्डिंग झाली. एकच सिंगल इथून पाहायला मिळेल.
चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा, चांगली लाईन मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. 33 आणि स्कोर बोर्ड 33 धावा. 6 विकेट्स टीम मानेरी संघाच्या गेल्यात. टीम टॉस जिंकला, खोनीनं फिल्डिंग घेतली आहे. इन्व्हाइट केलं टीम मानेरे संघाला. आपण बघतोय बॅटिंग करत असताना 33 धावा धावफलकावरती आहेत. हा बॉल हवेमध्ये जास्त उंच गेलाय. क्षेत्ररक्षक चालले दूरवरून, मात्र लोमास लहान मध्ये बॉल पडतोय आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात देखील आपल्याला पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. दीप बॅक टू द डगआउट. फलंदाज माघारी परततोय. 7वा धक्का टीम मानेरे संघाला. टीम मोठी देसाईचे कॅप्टन नक्कीच उपस्थित आहेत आणि RM11 सोनारपाड्याचे कॅप्टन लगेच आहे. अमरदादा लगेच यायचं आहे. इथून करण आहेत उपस्थित. ती फ्लाय झेल, फलंदाज बाद. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लागतोय. बॅटिंग करत असताना टीम मानेरे संघाला बॅक टू द पवेलियन. विकला माघारी परतावा लागेल. चार बॉलचा खेळ झाला. नेक्स्ट मॅच RM11 ओनारपाडा मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच समोर ठाकूर राहिला आणि तर कॅप्टन देखील आहेत. तर टॉस आपण इथे नक्कीच नेक्स्ट मॅचचा करणार आहोत. बॉल जास्त बाहेर आहे. वाईट बॉल, वाईट चेंडू आहे. थर्टी 36 धावा धावफलकावरती आहेत. तुटुको अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. वेगवान बॉल आहे. अगदी आपण जरूर बघतोय जसा टप्पा पडला तसा लगेचच निघून गेला, समजला नाहीये. विराजला बॉल डॉट. शेवटचा बॉल, षटक क्रमांक शेवटचं आपण बघतोय. 36 धावा बनवल्यात. 8 विकेट आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये गेल्यात. शेवटचा बॉल आहे. जरूर आपण बघतोय एक धाव कंप्लीट झाली आहे. यष्टिरक्षक तिथे तैनात आहेत. सिंगलच मिळेल. सिंगलला धावसंख्या धावफलकावरती 37 धावा बॅटिंग करत असताना बनवल्या ते टीम आपण बघतोय मानेरे संघानं. आणि आता खोनी संघाला इथून करायचे आहेत त्या 38 धाव्यांचं लक्ष या मॅचमध्ये ठेवलं. तर RM11 सोनारपाड्याचे कॅप्टन नक्कीच उपस्थित आहेत. मोठी देसाईची देखील उपस्थित आहेत. तर हरिचंद्र ठाकूर यांच्या हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. तर या लगेचच खेळाडूंना साऱ्या लावली शिस्त. धन्यवाद. क्रिकेट आपलं केलं या शुद्ध. मोठी देसाई संघ टॉस जिंकला. डिसिजन पेंडिंग ठेवला. बॉलिंगचा डिसिजन आहे. इन्व्हाइट केलं टीम RM11 सोनारपाडा संघाला. ते मात्र बॅटिंगसाठी. तर नेक्स्ट मॅच त्यांची असणार आहे. यानंतरचा आवाज, पहिल्या डावाचा खेळ संपला. त्यानंतर आमचे गुरुवर्य त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. तेच विनोद पाटील सर. थँक्यू सो मच.
थँक्यू व्हेरी मच अजित. उपस्थित तमाम लाडकी रसिकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत अद्वितीय खेळामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण बघताय चेरादेव क्रिकेट संघ सागाव आयोजित सागाव चषक. क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा हा महोत्सव, क्रिकेटची ही जत्रा, क्रिकेटची ही मांदी आली आपण बघतायत उंबारलीच्या गावदेवी क्रीडांगणावरती भरलेली आहे. दिवस 3रा आणि मैदानावरती या ठिकाणी सामना सुरू आहे 5वा, म्हणजे दुसऱ्या फेरीतीला पहिला सामना या ठिकाणी आपण कव्हर करतोय. टॉस जिंकून खोणीने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. इन्व्हाइट केले जय मसोबा मानेरेला बॅटिंगसाठी आणि 37 धावा 4 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून मानेरेने पूर्ण केलेले आहेत. तर डॅनी मात्रे खोणी याचकडून बक्षीस आलेले आहे. 3 चेंडू 3 षटकार ठोकल्यास 2000 रुपये. चौकारासाठी 2000 रुपये. सलग 3 चौकार मारा, 3 षटकार मारा. डॅनी मात्रे याचकडून खोणीच्या कुठल्याही फलंदाजांनी जर मारले तर. त्याचबरोबर संदीप ठोंबरे यांच्याही या टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांचे आपण स्वागत करूया. आणि वळूया मैदानाकडे जिथे टार्गेट सेट करण्यात आला आहे 38 धावांचा 4 ओव्हरमध्ये, तो पूर्ण करायचा आहे. ओपनिंग पेअर करण ठोंबरे आणि हर्षद ठोंबरे या ठिकाणी आलेले आहेत. पहिले षटक तेजस भोईर. समोरच्या दिशेने फोर्सिंग स्ट्रोक, पॉवर प्लेचा खूप सुंदर वापर, पण तितकं जबरदस्त एफर्ट्स आपण बघितले, पण चेंडू अडवता आला नाही. गेला सीमा पार. हर्षदच्या बॅटमधून येतोय कोणी संघासाठी हा पहिला चौकार. स्क्वेअर लेगच्या दिशेने आणखीन एक लाजवाब फटका. हा गेला सीमारेषे बाहेर, येतो हा चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार तेजसच्या अगेन्स्ट. यासाठी तर ओळखला जातो हर्षद ठोंबरे. टार्गेट 38 जरूर आहे, पण तो त्याचा नैसर्गिक खेळ या ठिकाणी दाखवत असताना जणू काय या पद्धतीने खेळतोय की टार्गेट फार मोठं आहे. 2 चेंडू होती, 2 चौकार आले. बघूया तेजस भोईरकडे काय उत्तर आहे 2 चौकारांचं. हा चेंडू ऑफस्टंपवरती होता, वेगवान होता. चांगलं कमबॅक त्या ठिकाणी आपण बघतोय तेजसचं. डॉट बॉलने कमबॅक करत असताना तेजस फार जास्त इन्व्हेस्टमेंट नाही आहे. मागचा चेंडू डॉट बॉल दाखवत आहेत. वाईट यॉर्कर. हा चेंडू भल्या भल्या फलंदाजांना शांत ठेवतो. आधीच तो शरीरापासून दूर ठेवला जातो आणि तो खोलवर टप्प्याचा असल्या कारणाने त्याला खेळणं तितकं सोपं काम नाही. यावेळेस मात्र पुढ्यात दिल्या झेलची शक्यता आहे. काय जबरदस्त कमबॅक. सलग 2 चौकारानंतर 3रा चेंडू डॉट फेकल्याने 4थ्यावरती झेल देण्यास प्रवृत्त केलं हर्षद ठोंबरेला. पहिला गडी बाद होतोय मैदानावरती, तो म्हणजे खोणी संघाचा. न्यू बॅटर मैदानावरती सरफराज त्या ठिकाणी येतोय. पंचांकडनं गाड घेतोय. 3ऱ्या क्रमांकावरती आलेला आहे. अत्यंत प्रतिभा संपन्न असा हा खेळाडू खोणी संघाचा. हर्षद बाद झाल्यानंतर मैदानावरती त्याला यावं लागलं. बॉलिंग मार्कवर तेजस. वेगवान चेंडू मागे गेलाय. फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. हलकीशी एज होती आणि दरम्यान आपण बघतोय हा डॉट बॉल बघू शकाल.
खोलवर टप्प्याचा चेंडू इनर एज होती, पण चांगलं क्षेत्ररक्षण शॉट फाईन लेगला विकी होते त्या ठिकाणी. अत्यंत अनुभवी खेळाडू विकी. धावसंख्या स्थिरावलेली आहे. पहिल्या 2 चेंडू 2 चौकार आल्यानंतर काय जबरदस्त कमबॅक आपण बघताय तेजस भोईरचा. बघूया सरफराज पुन्हा एकदा सामना करेल तेजसचा. फुल टॉस लॉफ्ट केलाय. फिल्डर फार वेगाने आलेले आहेत पण नाही पोहोचले चेंडू पर्यंत आणि चेंडू पोहोचलाय सीमा पार. येतो हा चौकार. वेळ जास्त घेऊ नका. आज 10 डिसेंबर आहे आणि आज जर आपण पाहिलं तर आज बुधवार दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी संसद भवनाच्या आवारात महाराष्ट्रातील खासदारांच्या माध्यमातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला राष्ट्रीय नेते स्वर्गीय दिबा पाडले साहेब यांचं नाव देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी जोरदार निदर्शने करण्यात आली. भूमिपुत्रांच्या सन्मानाचा आणि न्यायाचा हा लढा मागील अनेक वर्षापासून मित्रांनो सुरू आहे. आजच्या आंदोलनातून पुन्हा एकदा केंद्र सरकारसमोर आमची ठाम भूमिका नोंदवण्यात आपण यशस्वी झालेलो आहे, पण अजूनही यश आलेलं नाही. जो आग्रह आपण या ठिकाणी करतो आपण स्क्रीनमध्ये बघू शकाल. लोकनेते दिबा पाडले आंतरराष्ट्रीय विमानतळ नामांतरण निर्णायक आंदोलन जन आक्रोश दिंडी मोर्चा 22 डिसेंबर 2025 पासून माणकोली भिवंडी ते नवी मुंबई विमानतळ. आयोजक माननीय सुरेश बाळ्यामामा, रेखा गोपीनाथ म्हात्रे अर्थातच बाळ्यामामा, खासदार भिवंडी लोकसभा, प्रमुख विश्वस्त ट्रस्टी श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट आणि 5ही सागरी जिल्ह्यातील भूमिपुत्र संघटना. मी सगळ्या माझ्या भूमिपुत्रांना आवाहन करतो आहे की जास्तीत जास्त संख्येने लाखोच्या संख्येने आपण सामील व्हा या आंदोलनामध्ये. हा लढा फार मोठा आहे आणि फक्त सगळ्या भूमिपुत्रांना, मग ते क्रिकेटपटू असतील किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणे असतील, या एका दिवशी सगळ्यांनी वेळ काढा 22 तारखेला आणि आपली ताकद दाखवा सरकारला, ज्यांनी खरं तर सातत्याने आपल्याला नेहमीच पाठपुरावा आपण करतो आहे पण अजूनही त्याच्यावरती काही निर्णय येत नाही आहे. आश्वासनावर आश्वासनं दिली जात आहेत पण तो निर्णय अजूनही आला नाही. जोपर्यंत हे नाव दिबांचं नवी मुंबई विमानतळाला लागत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. त्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी आता सगळ्या भूमिपुत्रांची आहे. त्यामुळे सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सगळ्या क्रिकेटपटूंना मी या मंचाच्या माध्यमातून आव्हान करतो आहे, विनंती करतो आहे की या. खरं तर विनंती करण्याची गरज नाही, हा आपल्या हक्काचा लढा आहे. सगळ्यांनी यामध्ये सामील व्हा. आज आपण या गोष्टीला ही गोष्ट आपण नाही करून दाखवली तर मग भविष्यात आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला आपण तोंड नाही दाखवू शकत. त्यामुळे प्लीज जास्तीत जास्त संख्येने आपण या आंदोलनामध्ये सामील व्हा. माणकोलीपासून इथून आपण खरं तर हे आंदोलन सुरू करणार आहे. ही यात्रा आपण निघणार आहे, दिंडी यात्रा, आक्रोश, जन आक्रोश दिंडी यात्रा. त्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने सगळ्यांनी सामील व्हायचं आहे. कुठलंही कारण सांगू नका, कामं आयुष्यात भरपूर करायचे आहे. हा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. जन आक्रोश दिंडी मोर्चा दिनांक 22 डिसेंबर. तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके खासदार सुरेश म्हात्रे अर्थातच बाळ्यामामा यांच्या नेतृत्वाखाली आपण निघायचे माणकोली येथून. ऑन साईडला या ठिकाणी आपण बघतायत फाईन लीगच्या दिशेने आज खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल 12 धावफलकावरती बघता आपण 2 विकेट झालेले आहेत. टार्गेट या ठिकाणी आपण पाहिलं तर 38 धावांचं ठेवण्यात आले. बघा समोर जे रस्त्यावरती बाईक उभी आहे, प्लीज त्याची लाईट तुम्ही बंद करा. हो हवेत आहे, जेल होईल का प्रश्न आहे. स्वतः जज करताय, ड्रॉप केलाय ऋषीने हा जेल. विकी आहे बॉलिंग मार्कवर आपण बघताय. तर इक्वेशन बघा, 14 चेंडूत 25 धावा आहे. लक्ष जरी छोटंसं वाटत असलं तरी त्याला मोठं बनवण्याचं काम मैदानावरती मानेरे संघ करतोय. बघूया या मॅचमध्ये काय दडले. 2 धक्के दिलेले आहेत.
सरफराज व किरण मात्र मैदानावरती खेळताय. स्ट्राईकला आपण बघतोय सरफराज हो समोर खेळतायत. लॉंगॉनला फील्ड तेजस आहे त्या ठिकाणी. काय जबरदस्त फिल्डिंग, खूप सुंदर थ्रो त्या ठिकाणी आपण बघतायत. केवळ एक धाव, संघर्ष सुरू आहे. 2 विकेट आलेले आहेत आणि त्यामुळे आता रिक्वायर्ड रन रेट दाखवतात 11.8. काही घडू शकतं. हे षटक फार महत्त्वाचं आहे. विकीने आतापर्यंत केवळ 2 धावा दिलेल्या आहेत. विकी पुन्हा एकदा, विकी जोशी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॉलर्स बॅक ड्राईव्ह, सुपर फिल्डिंग. अशा प्रकारे षटक संपलंय. इक्वेशन बघा 12 चेंडू 24. बघू शकाल मागचा चेंडू खोलवर टप्प्याचा समोर खेळले होते. बॉलर्स बॅक ड्राईव्ह होता आणि फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय. आणि या ओव्हरमध्ये धावा बघा किती आलेल्या आहेत, केवळ 2. आणि कालही उसाटण्याच्या मैदानावरती त्याने 12 चेंडू 14ची गरज असताना केवळ 1च धाव दिली होती. हा गोलंदाज या संघाचा नेहमीच फ्रंट लाईन बॉलर बनलेला आहे. 12 चेंडू 24ची गरज आहे. स्क्रीनवरती इक्वेशन तुम्ही बघतायत. रिक्वायर्ड 12.00. टीम मेटिंग जास्त मोठी नसावी मानेरेची अशी आम्ही अपेक्षा करतो या संघाकडून. बघूया काय रणनीती आखतायत. 12 चेंडू 24ची गरज आहे. मॅच बॅलन्स आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, पण हे तिसरं षटक या 2 संघाच्या दृष्टीने फार महत्त्वाचं असणार आहे. या तिसऱ्या षटकामध्ये जर गोलंदाजी चांगली झाली, कमीत कमी धावा आल्या, विकेट्स आल्या, तर मग दबाव वाढवता येईल कोणी टीमवरती. पण कोणी संघाचे 2 अत्यंत भरवशाचे विस्फोटक फलंदाज मैदानावरती किरण म्हात्रे आणि सरफराज शेख. 12 चेंडू 24ची गरज आणि बॉलिंगसाठी विवेक जोशीला पाचारण करण्यात आलेले आहे. बघूया विवेक संघ नायकाने संघ सहकार्याने दाखवलेल्या विश्वासावरती सार्थ अशी कामगिरी करतोय का. 12 चेंडू 24 धावा. बघूया हा सामना रंगतोय का. जो सामना आपण बघितला मोठी देसाई वर्सेस वालमध्ये तो रंगतदार होता. काल आपण बघितला सामना पिसवली वर्सेस पडले. 28ची गरज, चेस झाल्या 28 धावा. स्वयं पाटीलची ती खेळी प्रत्येकाने बघितली. आणि आज आपण बघितलं मयूर देवकरचा रौद्र रूप आपण आज बघितलं, ज्याने 20 चेंडू 67 केल्या. जो सलामीला आला आणि शेवटच्या बॉलपर्यंत मैदानावरती थांबला आणि शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकून आपल्या संघाला पुढच्या फेरीमध्ये घेऊन गेला. बघूया ही मॅच तशाच प्रकारची होते का. 12 चेंडू 24ची गरज. विवेक तयार. बॅटचे चेंडू गेलाय मागे. ओ फिल्डिंग झाली खराब त्या ठिकाणी. या चुका टाळाव्या लागतील. 2 धावा तर झालेल्या आहेत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी नकार दिलाय. निराश आहेत खेळाडू. खरं तर प्रत्येकाचं योगदान फार महत्त्वाचं आहे. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. प्रत्येकाची कमिटमेंट महत्त्वाची आहे. 11च्या 11 जणांच्या मनामध्ये विजयाची भावना असायला हवी, लढण्याची भावना असायला हवी. एखाद्याच्या चुकीमुळेही कित्येकदा सामने कमवताना आपण संघाला बघितलेले. इक्वेशन 11 चेंडू 22 धावा. विवेक जोशी सरफराजसाठी. ओ हो अपील झालंय या ठिकाणी. बघा दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवरती आणि इथून मात्र हा अपघात होतोय. फलंदाज किरणला परतावा लागेल. हा धक्का लागतोय 3रा. मैदानावरती आपण बघतायत श्री गणेश राशी 11 खोणी या संघाला. च्याच नावाचं विमानतळ होणार अशी आपली ठाम भूमिका आहे. हा निर्धार आपण सगळ्याच भूमिपुत्रांनी केलेला आहे आणि जोपर्यंत नाव लागत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही. उद्या मैदानाकडे न्यू बॅटर आलेले आहे. आकाश ठोंबरे. ड्राईव्ह केलाय, हाताला ब्रश करून चेंडू त्या ठिकाणी थांबवलाय. त्याची गती थांबवली आहे. कठीण होता झेल खऱ्या अर्थाने विवेक जोशीसाठी, पण काय जबरदस्त एफर्ट्स आम्हाला दाखवतील. रोशन कशा प्रकारे हे प्रयत्न झाले होते.
हो डाव्या हातावरती लेफ्ट हँडेड आहेत. हात टाकला होता, हाताला लागून चेंडू तिथल्या तिथेच थांबला आणि या दरम्यान इक्वेशन आता बदलेल. 17 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 21 धावांची गरज आहे. दरम्यान रवी जाधव यांचं आगमन, यज्ञ जाधव देखील आहेत. चेंडू हवे, झेलची शक्यता नाही, नाही गॅपमध्ये आहे. गेला चेंडू त्या ठिकाणी सीमारेषेच्या पार येतोय हा चौकार. बघा रवी जाधव आल्यानंतर हे गाणं लावलं डीजेने की कोण्या गावाचं आलं पाखरू. हे सागावचे पाखरू आहेत, आमचे फार जवळचे मित्र आहेत. स्वागत आहे रवी जाधव. कसं माहिती त्यांना की रवी जाधव आल्यावरच हे गाणं लावायचे. हो या 8 चेंडू 17ची गरज आहे विजयासाठी. स्ट्रायकिंग इनला आकाश ठोंबरे. मॅच जबरदस्त स्थितीमध्ये. हो उंच गेलाय, फिल्डर जज करताय झेल होईल का, आणि झालाय झेल. फिल्डर होते विराज, विराजने टिपला झेल आणि मैदानावरती आता मात्र आणखीन एक जबरदस्त आघात दिलाय मानेरे टीमने खोणी संघाला. आकाश ठोंबरे बॅक टू द डगआउट. बॉलिंग मध्ये कमावण्याचं काम मानेरेचे गोलंदाज करतायत. ही धावसंख्या 38 चेस करायची आहे, पण या धावसंख्येला 88 बनवलंय मानेरेच्या गोलंदाजांनी. 7 चेंडू 17ची गरज आहे. बॅटिंगसाठी तयार होतोय फलंदाज विवेक. विवेक टू विवेक. ओहो घणाघाती प्रहार, चेंडू सीमा पार. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. फिल्डिंग लवकर राहा, वेळ जास्त घेऊ नका. मानेरे टीम भरपूर जास्त वेळ घेता तुम्ही प्लीज. मागच्या चेंडूवरचा घणाघाती फरार आपण बघितला. विवेकने विवेकच्याच अगेन्स्ट ठोकलेला षटकार कोणी संघाला पुन्हा एकदा या मॅचमध्ये घेऊन येतोय. ॲक्शन रिप्ले बघा. शफल झाले, ऑफस्टंपवरती आले आणि हा चेंडू फिरकावून दिला मिड विकेटच्या वरून. ताकद झोकून दिली या फटक्यामध्ये. माहीत होतं या क्षणाला एखादा मोठा फटका आला तर ही मॅच आपल्या बाजूने झुकेल आणि याच इराद्याने हा षटकार ठोकलाय. वेळ जास्त घेत आहे टीम मानेरे. अंपायर आपण देखील त्यांना तिथे स्ट्रिक्टली वॉर्निंग द्या, कारण मॅच थांबलेली आहे. इतका वेळ ही मीटिंग चालायला नको, जास्त वेळ घेऊ नका. टीम मानेरे 6 चेंडू 11ची गरज आहे. टीम मीटिंग घेतलेली आहे, विचार विनिमय झालेले आहे. बॉलिंगचे अनेक ऑप्शन या टीमकडे आहेत, त्यामुळे शेवटच्या षटकाची जबाबदारी कुणाच्या खांद्यावरती द्यावी हा प्रश्न आहे आणि विशालवरती ही जबाबदारी सोपवलेली आहे. संघ नायक व संघ सहकार्याने चेंडू सोपवलाय त्याच्या हातात. चेंडू नाही, या सामन्याचं भविष्य सोपवलेलं आहे. 6 चेंडू 11ची गरज. आपण विकेट्स बघूया. कोणीचे 4 विकेट गेले होते, पण मानेरेने 8 गडी गमावले, त्यामुळे 10 धावाही त्यांना चालतील. हा ॲडव्हान्टेज त्यांना इथे मिळेल, कारण की विकेट त्यांचे कमी आहेत. तर 6 चेंडू हा मॅन हॅटन चार्ट तुम्ही बघतायत कशा पद्धतीने
हे पिलं तयार झाले. आधी आपण बघितलं बॅटिंग करताना मानेरेने सुरुवातीला 2 विकेट गमावले होते. 14 धावा आल्या होत्या. त्याला उत्तर देताना पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या खोणीच्या. त्यानंतर मानेरेच्या 12. पण जे दुसरं षटक इकॉनॉमिकल राहिलं जिथे केवळ 2 धावा आल्या. पण त्यानंतर आपण बघताय 13 धावा मागच्या ओव्हरमध्ये आल्या आणि त्याच कारणासो आता शेवटला उरलेले आहेत त्या 11. 6 चेंडू 11ची गरज आहे विजयासाठी. स्टार्किंग इनला बॅटर त्या ठिकाणी तयार होते. सरफराज विवेक ठोंबरेने आल्या आल्याच एक षटकार ठोकलाय विवेक ठाकरे. पण बॉलिंग मार्कवर विशाल तयार आहे. 6 चेंडूत 11 धावा होण्यापासून रोखायचे आहेत. ओहो स्लोअर 1. पहिला चेंडू डॉट फेकलेला आहे. हा डॉट चेंडू इथून मात्र कुठेतरी एक उमेद मनामध्ये निर्माण करतोय मानेरे संघाच्या. 5 चेंडू 11ची गरज. चेंडू पडल्यानंतर झपकन बाहेर निघाला. वळणारी वाट आणि वळणारा चेंडू अत्यंत घातक असतो. 5 बॉल 11ची गरज. मॅच मध्ये पुन्हा एकदा रोमांच. ओहो गेलाय उंच, जाईल का लांब आणि हो गेलाय लांब. जाताना देऊन गेलाय सरफराज व खोणी संघाला या 6 धावा. पहिला चेंडू डॉट फेकला. आशेची किरण जागृत झाली मानेरेची. पण त्यानंतर सरफराजने या षटकाने सांगून दिले की मैं हूं ना, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत पराभव होऊ देणार नाही मी माझ्या संघाचा. 4 चेंडूत 5 करायचे आहेत. डगआउटमधून आवाज येतोय आणि त्या ठिकाणी सरफराज सांगतोय हात करून घाबरू नका, ही मॅच आता आपल्या बाजूने आलेली आहे. पण इथून बघूया विशाल कमबॅक करतोय का. 4 चेंडूत 5 धावांची गरज. ओहो यावेळेस मात्र आणखीन एक डॉट बॉल. एक तेरी तो एक मेरी. आता चेंडू शिल्लक आहे 3. करायच्या धावा 5. विशालने केले कमबॅक. बघूया ॲक्शन रिप्ले मध्ये चेंडू पडल्यानंतर बाहेर निघालाय. सुपर बॉलिंग. मागचा चेंडू पुढ्यात दिला होता. कानमंत्र दिला सिनियर खेळाडूंनी आणि त्या कानमंत्रावरती अंमलबजावणी झाली. चेंडूची लेंथ बदलली. हा डॉट बॉल. 3 चेंडू 5ची गरज. फिल्डिंगमध्ये व्यूहरचना ठिकाणी बघू शकाल. कुठे फिल्डर लावू, कसं रोखू हा प्रश्न पडलाय प्रत्येकाला. 11च खेळाडू असतात. या 11 खेळाडूंनाच तुम्हाला या मैदानावरती फिल्डिंगसाठी उभं करावं लागतं. एक फिल्डर सिली मिड ऑफला तैनात आहे. येणारे चेंडू 3. धावा करायच्या आहेत 5. ओहो उंच गेलाय. जेल होईल का. नाही पोचले. नो मॅच मध्ये चेंडू पडलाय आणि अजूनही चेंडू सापडला नाही. झेल होता पण भरपूर कठीण होता. भरपूर धावावं लागला. चेंडू पर्यंत पोचता आलं नाही. आणि या दरम्यान धावा किती आल्या तर एकूण 3. झेल सुटला हरकत नव्हता. 1-2 धाव इथे वाचवता आली असती. पण आता बघा 2 बॉल 2ची गरज. एकही चालेल. विकेट कमी आहेत. एकही चालेल. पाहू शकाल काय घडलं होतं. बेभान बेधुंदपणे धावत आले. अंदाज घेता आला नाही. आणि या 3 धावा आल्यात. 2 बॉल 2ची गरज. एकही चालेल. लहू मात्रे प्रयत्न करतायत. फिल्डिंग सजवतायत. अजूनही मॅच सोडली नाही आहे. कौतुक करेन मी मानेरे टीमचं. कमी धावसंख्येवरती जबरदस्त फाईट. ओ शॉट ऑफ लेन. हा विजयी फटका. हा सामना जिंकलेला या ठिकाणी खोणी संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन.
गावाचे डोंबिवली शहराचे आमच्या ठाणे जिल्ह्याचे काटाई गावाचे डोंबिवली शहराचे आमच्या ठाणे जिल्ह्याचे विनोद दादा आहेत अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट समितीचे विनोद दादा पाटील आहेत अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट समितीचे आपण या ठिकाणी जाहीर करणार आहोत. लो स्कोरिंग मॅच आहे, त्यामुळे गोलंदाजाचा विचार करणं फार गरजेचं आहे. ज्याने 6 धावा दिल्या आणि तब्बल 3 विकेट प्राप्त केले तो अजय उतेकर, मॅन ऑफ द मॅच. यायचं अजय, मॅन ऑफ द मॅच. तर पुढील सामना या ठिकाणी सुरू होतोय. जय हनुमान क्रिकेट संघ मोठी देसाई जो आज अन्वी 11 या नावाने खेळतोय आणि त्यांच्या समोर संघ तयार झालेला आहे तो म्हणजे RM11 सोनारपाडा. टॉस जिंकलेला आहे तो म्हणजे मोठी देसाई संघाने आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं सोनारपाडाला. हे दोन संघांना एक तुम्ही बघू शकाल, एक जबरदस्त बॅटल मैदानावरती बघायला मिळेल. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा देऊया. आणि या सामन्याचा सामनावीर अजय उतेकर या ठिकाणी आलेला आहे ज्याने केवळ 6 धावा दिल्या आणि तब्बल 3 विकेट प्राप्त केलेले आहेत. तर रवी जाधव यांना विनंती करणं आपलं शुभ असते, आपण अजय उतेकरला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मानित करायचं आहे. अजय उतेकर आपण बघतायत. रवी जाधव, एव्हरग्रीन रवी जाधव बघा, आजही देवानंद सारखा त्यांचा एकदम लुक आणि फिटनेस स्वतःला व्यवस्थित मेंटेन ठेवलं आहे. होय आपण पुढील सामन्याकडे ऐकूया आपण धावते वडण अजित देसाई यांच्या आवाजात. धन्यवाद.